नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये सायन्सवरती आपल्याला 15 प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये हमखास प्रश्न अणुसंरचना या टॉपिकवर विचारला जातो। मग या अणुसंरचना टॉपिकवर अभियोग्यता पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले होते ते सर्व प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तसेच TCS पॅटर्न तसेच TET परीक्षा यावरती विचारलेल्या प्रश्नांचा देखील अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। म्हणजे हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण बनणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या क्लासेसचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या टेट परीक्षेच्या बॅचेस आपल्याकडे सुरू आहेत। यामध्ये रोज 4 तास लाईव्ह टीचिंग होते। त्याचप्रमाणे प्रत्येक लेक्चर्स आपल्याला रेकॉर्डेड मिळणार आहेत। प्रत्येक आठवड्याला 200 गुणांची IBPS पॅटर्न प्रमाणे टेस्ट आपण या ठिकाणी घेतो, विद्यार्थ्यांकडून सोडून घेतो, मार्क्स कसे वाढवायचे याबद्दल गायडन्स करतो। त्याचप्रमाणे प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर त्याच्या टॉपिक टेस्ट आपण या ठिकाणी सोडवून घेतो। ज्या विद्यार्थ्यांना याचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। टेट परीक्षेला विचारलेला प्रश्न आपल्या समोर आहे। आवर्त सारणीचा प्रथम घटक कोणता? तर पर्याय आहेत हेलियम, लिथियम, हायड्रोजन आणि यापैकी एकही नाही। हा प्रश्न आपल्या अभियोग्यता परीक्षेला विचारलेला आहे। खूप सोपा प्रश्न आहे। आवर्त सारणीचा प्रथम घटक कोणता? तर आपण आवर्त सारणीमध्येच पाहूया। तर ही जी आवर्त सारणी आहे त्याचा पहिला घटक म्हणजे कोण असतो? तर हायड्रोजन। हायड्रोजन हा आवर्त सारणीचा पहिला घटक आहे। H हा आपला पहिला घटक आहे। त्याचप्रमाणे दुसरा घटक असतो हेलियम। हेलियम हा दुसरा घटक आहे आणि लिथियम हा तिसरा आहे। आपल्याला तेच तिन्ही पर्याय आहेत, हेलियम, लिथियम आणि हायड्रोजन। तर आपल्याला सांगायचं आहे आवर्त सारणीचा पहिला घटक असतो हायड्रोजन। हायड्रोजन अणुअंक 1 आहे आणि त्यापासून आवर्त सारणीची सुरुवात होते। यावरती आधारित हा प्रश्न बनवला गेलेला आहे। तर आवर्त सारणीचा पहिला घटक आहे हायड्रोजन। जाऊया पुढे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिक्त इलेक्ट्रॉन कक्षामध्ये धातूत किती इलेक्ट्रॉन असतात? आता रिक्त इलेक्ट्रॉन कक्षा म्हणजे आपण त्याला संयुजा कक्षा म्हणतो। संयुजा कक्षा म्हणजे अणूची सर्वात बाह्यतम कक्षा, आउटर सेल, त्याला आपण म्हणतो संयुजा कक्षा किंवा रिक्त इलेक्ट्रॉन कक्षा। तर धातूंच्या बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात म्हणजे रिक्त इलेक्ट्रॉन कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? धातूंची प्रवृत्ती इलेक्ट्रॉन गमावून धन आयन तयार करायची असते। सपोज बाहेरच्या कक्षेमध्ये जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर त्या मूलद्रव्याची प्रवृत्ती तो 1 इलेक्ट्रॉन देऊन स्वतःची कक्षा पूर्ण करायची असते, रिक्त कक्षा पूर्ण करायची असते किंवा राजवायूंसारखं त्याचं नेचर बनवण्याची असते। उदाहरणार्थ सोडियम आहे, सोडियम 11 अणुअंक आहे, त्याच्या बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे। मग सोडियम काय करणार आहे? तो 1 इलेक्ट्रॉन देऊन स्वतःचं अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि धातू इलेक्ट्रॉन गमावतात आणि द्विक किंवा अष्टक पूर्ण करतात। मग जर बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असेल तर 1 इलेक्ट्रॉन दिला जातो, 7 घेण्याऐवजी 1 इलेक्ट्रॉन दिला जातो। बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतील तर तो देखील दिला जातो, 3 असेल तर दिला जातो, 4 असेल दिले घेतले सारखेच, 5 जर इलेक्ट्रॉन असतील तर दिले जात नाही तर घेतले जातात। आणि धातू हे इलेक्ट्रॉन गमावणारे असतात म्हणून धातूंच्या बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे? 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात तरच ते इलेक्ट्रॉन गमावू शकतात। म्हणून धातूंच्या रिक्त इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात। मग धातू काय करतात? इलेक्ट्रॉन गमावून धन आयन निर्माण करत असतात। ओके, याचा अभ्यास आपण लेक्चरला केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ड्यूटेरियमचे आण्विक वस्तुमान काय आहे? ड्यूटेरियम हे हायड्रोजनचे समस्थानिक आहे।
तर याचं आण्विक वस्तुमान म्हणजे अणुवस्तुमानांक याचा आपल्याला सांगायचा आहे. तर हा कायम विचारला जाणारा प्रश्न आहे. तर आपण ड्यूटेरियम पाहूया. हे पहा, हे हायड्रोजनचे 3 समस्थानिक असतात, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. तर हायड्रोजन आपण इथे अभ्यासलेलं आहे. तर हायड्रोजनमध्ये काय असते, एक अणुअंक आणि एक अणुवस्तुमानांक. ओके, अणुअंक कशाला म्हणतो आपण, अणुअंक म्हणजे नंबर ऑफ पी, प्रोटॉनची संख्या, जो झेड अक्षराने दाखवला जातो. आणि अणुवस्तुमानांक ए अक्षराने दाखवला जातो. आणि ए म्हणजे काय, पी प्लस एन, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आता पहा, हायड्रोजनमध्ये एक प्रोटॉन आहे. आपल्याला कुणाची संख्या सांगायची, आण्विक वस्तुमान म्हणजे हायड्रोजनमध्ये फक्त एकच प्रोटॉन असतो, म्हणजे त्याचं अणुवस्तुमान असते 1. ड्यूटेरियम असा आहे पहा, अणुअंक 1 आहे आणि अणुवस्तुमानांक 2 आहे. म्हणजे ड्यूटेरियमचे आण्विक वस्तुमान किती आहे, 2. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रोटॉन प्लस एक न्यूट्रॉन असतो ड्यूटेरियममध्ये. म्हणजे ड्यूटेरियमचे आण्विक वस्तुमान येणार आपल्याला 2 असं सांगितलं जातं. हायड्रोजनचं 1 आहे, ड्यूटेरियम 2 आहे आणि ट्रिटियम 3 आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. हा परीक्षकांच्या खूपच आवडता प्रश्न आहे, वारंवार यावरती प्रश्न विचारला जातो. हा आपल्याला अभियोग्यतेला विचारलेला प्रश्न आहे. तर ड्यूटेरियमचे आण्विक वस्तुमान आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिक्त इलेक्ट्रॉन कक्षामध्ये अधातूत किती इलेक्ट्रॉन असतात. अधातू, काही वेळापूर्वी हाच प्रश्न विचारला होता, धातूत किती इलेक्ट्रॉन असतात. तर पुढच्या पेपरला असा विचारला, अधातूत किती इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे तुम्हाला पेपरचा जर अभ्यास केला तर पुढचे अंदाज येऊ शकतो. तर आता आपण पाहिलं की धातू इलेक्ट्रॉन गमावून धन आयन तयार करत असतात. या उलट अधातू हे इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन तयार करत असतात. म्हणून धातूंच्या बाहेरच्या कक्षेत 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतात. मग ते काय करतात, इलेक्ट्रॉन घेऊन म्हणजे 5 असेल तर 3 घेतील, म्हणजे त्याची संयोजन 3 राहील. 6 असेल तर 2 आणि 7 असेल तर 1. म्हणजे त्यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतील. ते काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात आणि इलेक्ट्रॉन घेणारे असतात अधातू. म्हणून अधातूंच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते प्रतीक एक प्रोटॉन दर्शविते. म्हणजे आता यामधून आपल्याला काही हायड्रोजन आणि हेलियम असे पर्याय दिलेले आहेत. तर एक प्रोटॉन म्हणजे एका प्रोटॉनच्या वजना इतकं, म्हणजे अणुवस्तुमानांक इतके. हेलियम या ठिकाणी घेता येणार नाही, हेलियमचा अणुवस्तुमानांक 4 आहे. हेलियम इथे घेता येणार नाही. मग हायड्रोजन राहिला. तर हायड्रोजनमध्ये काय असतं पहा, हायड्रोजन काही वेळापूर्वी आपण अभ्यासलंय, असा हायड्रोजन आहे. म्हणजे अणुवस्तुमानांक किती आहे त्याचा, 1 आहे. म्हणजे एक प्रोटॉन इतकं वजन असतं. मग काय राहिलं आपल्याला उत्तर, एका प्रोटॉनचं प्रतीक काय दाखवता येईल आपल्याला, H+. हे उत्तर घेता येईल. तर हायड्रोजनचं वजन प्रोटॉनच्या वजना इतके असते, कारण त्यामध्ये एक प्रोटॉन असतो. इलेक्ट्रॉन नगण्य असतो, तरी देखील आपण H+ हे उत्तर घेतलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या कणाने अणू तयार होतात. एकदम सोपा प्रश्न आहे, कोणत्या कणाने अणू तयार होतात. पर्याय आहेत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, वरीलपैकी सर्व. आता अणूमधील कण अभ्यासाला आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रॉन हा अणूमधील कण आहे, बाहेरच्या कक्षेमध्ये फिरत असतात. प्रोटॉन हा केंद्रामध्ये असलेला, म्हणजे न्यूक्लियॉन्स म्हणतो आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला, हे 2 अणूच्या केंद्रकामध्ये असतात. म्हणजे अणूमध्ये हे 3ही कण असतात. म्हणून आपण वरील सर्व असं उत्तर घ्यायला पाहिजे. वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घटकाची रासायनिक वर्तणूक त्याच्या या गोष्टीवर अवलंबून असते. एखादा घटक आहे, एखादं मूलद्रव्य आहे, ते रासायनिकदृष्ट्या कसे असेल, तर हे कशावर अवलंबून असतं असा आपल्याला प्रश्न आहे. आणि पर्याय या ठिकाणी आहे. बरोबर. तर आपल्याला असं म्हणता येईल पहा, हे बऱ्याच लोकांना माहीत आहे, मूलद्रव्याची रासायनिक ओळख कुणाला म्हटले जाते, तर अणुअंकाला मूलद्रव्याची रासायनिक ओळख असं म्हटलं जातं. अणुअंकावरून आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कळतात. आणि जर तुम्हाला इलेक्ट्रॉनची संख्या माहिती असेल तर ते कक्षेत कसे असतील हे सांगता येईल. जसं आपण म्हटलं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा अणुअंक आपल्याला 8 कळाला.
म्हणजे ऑक्सिजनमध्ये 8 प्रोटॉन आहेत आणि 8 इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉनची संख्या समजली. मग याचं इलेक्ट्रॉन संरूपण कसं होईल? के कक्षेमध्ये 2 आणि एल कक्षेमध्ये किती? 6. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन संरूपण राहील. म्हणजेच ऑक्सिजनला ही कक्षा पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेणारा बनेल. म्हणजेच ऑक्सिजनचा नेचर काय आहे हे आपल्याला कशावरून कळलं? त्यातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून. म्हणून आपल्याला काय पाहिजे? अणुकेंद्रकातील प्रोटॉनची संख्येवरून आपल्याला रासायनिक नेचर कळत नाही. अणुकेंद्रकातील न्यूट्रॉनच्या संख्येवरून देखील त्याचा रासायनिक गुणधर्म आपल्याला समजत नाही. तर अणुकेंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपल्याला समजतंय. म्हणून 3 पर्याय उत्तर घ्यायचे. अणुकेंद्रकातील अणुकणांची हे पण चुकीचं राहील कारण त्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. हायड्रोजनचा कोणता समसंयुग न्यूक्लिअर विखंडनामध्ये क्रियाधानीमध्ये इंधन म्हणून वापरला जातो? तर आपल्याला याचं उत्तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्या लेक्चरमध्ये. तर हायड्रोजनचं कोणतं समस्थानिक वापरलं जातं? तर ड्यूटेरियम. ड्यूटेरियम हे जड पाण्यामध्ये वापरलं जातं. तर ड्यूटेरियमचा वापर क्रियाधानीमध्ये इंधन म्हणून केला जातो. पुढचा क्वेश्चन आहे ॲटम बम हे या तत्वावर आधारित आहे. ॲटम बम. आता ॲटम बम कशावर आधारित आहे? तर सर्वांना पाहिल्याबरोबर लक्षात येईल हे परमाणु विखंडन प्रक्रियावरती ॲटम बमचं तत्व अवलंबून असतं. परमाणु मिश्रण नाही, साधी रासायनिक प्रतिक्रिया नाही, तर परमाणु विखंडन. ओके. आणि अणुभट्टीमध्ये हीच क्रिया नियंत्रित स्वरूपात असते. ॲटम बॉम्बमध्ये हीच क्रिया अनियंत्रित स्वरूपात असते. तर परमाणु विखंडन हे याचं उत्तर घ्यायचं. ॲटम बॉम्ब परमाणु विखंडन या तत्वावर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. कर्करोगाच्या उपचारासाठी वापरले जाणारे उत्कृष्ट वायू म्हणजे क्रिप्टॉन, हेलियम, रेडॉन की ऑर्गॉन? तर कर्करोगासाठी वापरलं जाणारं उत्कृष्ट वायू आहे रेडॉन. रेडॉनचा वापर कर्करोगाच्या उपचारामध्ये केला जातो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं. हे सगळे प्रश्न तुम्हाला टेट एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे एका अणूमध्ये 5 न्यूट्रॉन आणि 4 प्रोटॉन आहेत तर त्याची संयोजक किती असेल? 5 न्यूट्रॉन आहेत आणि 4 प्रोटॉन आहेत तर त्याची संयोजक किती असेल? हा प्रश्न तुम्हाला टीईटी परीक्षेला विचारलेला आहे. तर पाहूया. एका अणूमध्ये 5 न्यूट्रॉन आणि 4 प्रोटॉन आहेत. तर इलेक्ट्रॉन स्वरूपन याच्यावरून आपल्याला समजते संयोजक. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे सेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा कक्षेनिहाय वितरण सांगायचं, त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन स्वरूपन. तर सपोज के सेल आहे आणि एल आहे. तर इलेक्ट्रॉन स्वरूपन करताना आपण अणुअंकाची मदत घेतो. अणुअंक म्हणजे काय? तर नंबर ऑफ प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे झेड व्हॅल्यू म्हणजेच अणुअंक. ओके. इलेक्ट्रॉन स्वरूपन सांगताना आपण न्यूट्रॉनचा विचार करत नाही, आपण प्रोटॉनचा म्हणजेच अणुअंकाचा विचार करतो. म्हणजे इथे न्यूट्रॉनचा आपल्याला कन्सिडर करायला नको. मग आपण प्रोटॉन कन्सिडर करायचे आहेत. प्रोटॉन 4 आहेत. 4 असेल तर आपण त्याला कोणत्या कक्षेत? पहिल्या कक्षेत किती राहतील? 2 राहतील आणि दुसऱ्या कक्षेत 2 राहतील. ठीक आहे. पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 2 असं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन येईल. मग आपल्याला काय सांगायची आहे? संयोजा सांगायची आहे. संयोजा म्हणजे काय? अणूची संयोग पावण्याची क्षमता. म्हणजे अणू किती इलेक्ट्रॉन गमावेल किंवा किती इलेक्ट्रॉन घेईल ही संख्या सांगणे म्हणजेच व्हॅलेन्सी म्हणजे संयोजा. तर आता पहा, यामध्ये एल कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला 6 इलेक्ट्रॉन घेण्याऐवजी हा 2 इलेक्ट्रॉन देईल आणि म्हणून याची संयोजा बनेल. संयोजा किती राहील? 2 इलेक्ट्रॉन राहील आणि हा 2 इलेक्ट्रॉन गमावेल. म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय 1 हे उत्तर घ्यावं लागेल. ठीक आहे. जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे धातूंच्या अभिक्रियाशीलता श्रेणीमध्ये सर्वात वर असणारा धातू टिंबटिंब आहे.
अभिक्रियता श्रेणीमध्ये. आता याविषयी आपली खूप चर्चा झाली, व्यवस्थित आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. अभिक्रियता श्रेणीमध्ये सर्वात वर कोण? तर आपण असं म्हटलं कुठलं मूलद्रव्य जास्त क्रियाशील राहील? ज्याची संयोजा कमी असते ते मूलद्रव्य जास्त क्रियाशील असते. तर यामध्ये ॲल्युमिनियमची संयोजा 3 आहे, ऑर्गॉन हे राजवायू आहे, संयोजा 0 आहे, कॅल्शियमची संयोजा 2 आहे आणि पोटॅशियमची संयोजा 1 आहे. म्हणजे यामध्ये सर्वात कमी संयोजा आहे पोटॅशियमची आणि म्हणून हे यातील सर्वात जास्त क्रियाशील असं मूलद्रव्य आहे. ठीक आहे, म्हणजेच धातूंच्या क्रियाशीलता श्रेणीमध्ये या 4 पर्यायांपैकी पोटॅशियम हे सर्वात जास्त क्रियाशील राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ड्यूटेरियमकडे जरा जास्त लक्ष आहे. हायड्रोजनच्या समस्थानिकावरती खूप जोर दिला जातो. ड्यूटेरियम या हायड्रोजनच्या समस्थानिकात टिंबटिंब असतो. परत एकदा ड्यूटेरियम समजून घेऊया. सपोज ड्यूटेरियम कसा राहील पहा. हे पहा, ड्यूटेरियम अशा पद्धतीने आपण लिहिला होता, म्हणजे त्याचा झेड व्हॅल्यू ड्यूटेरियम आपण काही वेळापूर्वी अभ्यासलं होतं. ड्यूटेरियममध्ये आपण पाहिलं होतं त्याची झेड म्हणजे अणुअंक किती आहे त्याचा 1 आणि ए व्हॅल्यू म्हणजे किती आहे 2 आहे अणुवस्तुमानांक. ठीक आहे, तर ड्यूटेरियममध्ये 1 प्रोटॉन असतो आणि न्यूट्रॉन किती असतात? प्रोटॉन 1 आणि न्यूट्रॉन 1 असा हा ड्यूटेरियम आहे. तर म्हणूनच त्याचा अणुवस्तुमानांक 1 आणि 1 2 असा झालेला आहे. तर आता आपल्या पर्यायात बघूया. न्यूट्रॉन नसतात, तर न्यूट्रॉन तर आहे ड्यूटेरियममध्ये 1, मग आपण याला चूक देऊया. 2 प्रोटॉन असतात, 2 प्रोटॉन, 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन, हे पण कट करूया. 1 इलेक्ट्रॉन असतो, इलेक्ट्रॉन 1 असतो बरोबर आहे, परंतु 2 न्यूट्रॉन असतात, हे चूक आहे. 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन हे मात्र क्लिअर बरोबर आहे. म्हणून याच्यावरती हा प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला मी आकृती पण तिथं दाखवली होती. हा ड्यूटेरियम आहे. ड्यूटेरियममध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे 2 ड्यूटेरियमचा अणुवस्तुमानांक 2 आहे आणि त्याच्यामध्ये 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन असतो. नेक्स्ट क्वेश्चन. परत त्याच समस्थानिकावर प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. हायड्रोजन व ड्यूटेरियम ही हायड्रोजनची समस्थानिका आहेत. त्यांच्यासाठी खालीलपैकी काय लागू होत नाही? प्रश्न खूप व्यवस्थित वाचायचा आहे. काय लागू होत नाही? ओके, परत एकदा हायड्रोजन आणि ड्यूटेरियमचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हायड्रोजन आहे पहा, हायड्रोजन परत एकदा व्यवस्थित लिहितो. हा ड्यूटेरियम आहे. ओके, म्हणजेच हायड्रोजनमध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे? 1 आणि ड्यूटेरियममध्ये देखील 1 आणि न्यूट्रॉनची संख्या म्हटलं तर हायड्रोजनमध्ये 0 आणि ड्यूटेरियममध्ये 1 अशी अवस्था आहे. तर पहा, दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. काय लागू होत नाही? दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते का? नाही. तर हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉनच नसतो. न्यूट्रॉन नसलेलं एकमेव मूलद्रव्य असतं हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नाही, ड्यूटेरियममध्ये 1 आहे, म्हणजे हे दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. हे लागू होतं का? तर हे लागू होत नाही, हे लागू होत नाही. ठीक आहे, दोघांमध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असते, प्रोटॉन सारखं असतं, हे बरोबर आहे. दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, हे देखील बरोबर आहे. दोघांचा अनुक्रमांक म्हणजे हा तळाचा 1च असतो, सारखाच असतो, हे पण बरोबर आहे. मग काय लागू होत नाही? तर पहिलं पर्याय लागू होत नाही, हे आपलं उत्तर होईल, पर्याय क्रमांक 1. ओके, जाऊया पुढे. तर तुम्हाला लक्षात आलंय की फक्त हायड्रोजनच्या समस्थानिकावर एवढे प्रश्न विचारलेले आहेत. तर याला आपल्याला एकदम पक्क करूनच ठेवायचं आहे. यावर परत प्रश्न विचारण्याची खूप शक्यता आहे. पुढील प्रश्न आहे, अनेक मूलद्रव्यांचे सापेक्ष अणुवस्तुमान पूर्णांकामध्ये नसतात, कारण फॉर एक्झाम्पल आपण पाहतो क्लोरीनचा अणुवस्तुमानांक 35.5 आहे, पूर्णांक आहे का? नाही. याला कारण काय? तर याला ते निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणजे आपल्याला सांगता येत नाही असं नसतं बरं.
तर हे आपल्याला चुकीचं द्यायचं आहे. ते काढत असताना अणूचे आयनी भवन घडून येते, हे पण चुकीचं आहे. समस्थानिकांचे अस्तित्व असल्या कारणाने बऱ्याच जणांचे अणु वस्तुमानांक पूर्णांकामध्ये नसतात. तर हे उत्तर द्यायचं आहे. कारण क्लोरीनचा देखील अणु वस्तुमानांक 35.5 येण्याचं कारण काय आहे? क्लोरीनमध्ये 2 समस्थानिक आहेत. क्लोरीन हे बघा, क्लोरीन एक असतो 35 वाला आणि एक असतो 37 वाला. याचं प्रमाण आहे 3:1 आणि म्हणून याची ॲव्हरेज बनते 35.5 डाल्टन म्हणूया. आणि हे कसं झालं? अपूर्णांकामध्ये. म्हणजे अपूर्णांकात येण्याचं कारण आहेत समस्थानिके. समस्थानिकामुळे बऱ्याच मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक हे अपूर्णांकात येतात. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. जर ए बी हे संयुग तयार होताना इलेक्ट्रॉन ए कडून बी कडे जातो तर टिंबटिंब. आता पहा, इलेक्ट्रॉन ए कडून बी कडे जातो. आपण आयनिक संयुगे आणि सहसंयुग संयुगे असा अभ्यास केलेला आहे आयन निर्मितीमध्ये. जर इलेक्ट्रॉन ए कडून बी कडे जात असेल, इलेक्ट्रॉनचं स्थानांतरण होत असेल, तर अशा प्रकाराला म्हणत असतो आपण आयनिक बंध. आणि त्याची जर भागीदारी होत असेल, शेअरिंग होत असेल, तर त्याला आपण म्हणतो असतो सहसंयुज बंध. ओके, आयनिक म्हणजे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड, सहसंयुज कोव्हॅलंट बॉन्ड. तर आपल्याला म्हणूया एची संयुजा 2 आहे असं म्हणता येईल का? तर 100% असं म्हणता येणार नाही. म्हणजे याला चूक देऊया. बीचे ऑक्सिडीकरण होते हे पण म्हणता येणार नाही. ए आणि बी मध्ये सहसंयुज बंध तयार होतो हे नाही. सहसंयुज बंध कधी तयार होतो? भागीदारीने तयार होत असतो. भागीदारीने तयार होतो. इथं एकडून बी कडे इलेक्ट्रॉन जातोय म्हणजे आयनिक बंध असायला पाहिजे. ए बी हे आयनिक संयुग आहे, हे एकदम बरोबर आहे. जसं आपण पाहतो पहा, Na आणि Cl. Na मध्ये काय होईल? 2 8 1. Cl मध्ये 2 8 आणि 7. आता हा इलेक्ट्रॉन इकडून इकडे डायरेक्ट गेला. मग आता याला कोणत्या प्रकारचा बंध म्हणायचा? तर आयनिक मीन्स इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. म्हणून हे आयनिक संयुग बनलेलं आहे. हे एक आयनिक संयुग आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालीलपैकी सहसंयुज संयुग कोणते? सहसंयुज आता जस्ट आपण 2 मिनिटापूर्वी याच्यावरती प्रश्न अभ्यासला होता. आयनिक बंध इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. ओके, आणि सहसंयुज बंध इलेक्ट्रॉनची शेअरिंग, भागीदारी. तर आता मी जस्ट तुमच्या समोर उदाहरण लिहिलं होतं मीठ. याला आयनिक संयुग म्हणलं होतं. आपल्याला यावेळेस काय सांगायचं आहे? सहसंयुज सांगायचं. म्हणजे मीठ पण नाही येणार, कॅल्शियम क्लोराईड पण नाही आणि मॅग्नेशियम क्लोराईड पण नाही. इथे देखील काय होतं? क्लोरीनकडे इलेक्ट्रॉनचं काय होतं? स्थानांतरण होत असतं. बरोबर. मग राहिला साखर. हे एकमेव कसं आहे? सहसंयुज संयुग आहे. सहसंयुज संयुग साखर म्हणजे शर्करा. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या रेणूमध्ये तिहेरी बंध आहे? खालीलपैकी तिहेरी बंध इथिन, ॲसिटिलिन, सल्फर ट्रायऑक्साईड आणि इथेन. तर याचं उत्तर आहे ॲसिटिलिन. तर ॲसिटिलिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H2. म्हणजे यामध्ये हा अशा प्रकारचा बंध असतो पहा. हायड्रोजनशी सिंगल बॉन्ड असतो आणि यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड तिहेरी बंध असतो. म्हणजे यामध्ये तिहेरी बंध कोणामध्ये आहे? तर ॲसिटिलिन मध्ये आहे. तर ॲसिटिलिन उत्तर घेऊया याचं. जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अणुभट्ट्यांमध्ये जड पाण्याचा उपयोग कोणता? जड पाणी ज्याला ड्यूटेरियम आपण म्हटलं होतं. जड पाणी ज्याच्यामध्ये ड्यूटेरियमचा वापर केला जातो. तर अणुभट्ट्यांमध्ये जड पाण्याचा उपयोग कोणता? तर अणुविखंडन प्रक्रिया सुरू करणे, न्यूट्रॉनचे मंदायक. तर याचं उत्तर आहे न्यूट्रॉनचे मंदायक म्हणून त्याचा वापर केला जातो. ओके, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, अणुक्रमांक 3, 11, 19, 37 आणि 55 असणारी मूलद्रव्ये टिंबटिंब आहेत. हा एक प्रश्न विचारला होता. आवर्त सारणीचा यासाठी अभ्यास असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या,
3, 11, 19 ज्याचा अनुअंक 3 आहे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन असतं 2 आणि 1, म्हणजे बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. 11 असेल तर काय होईल पहा, 2, 8 आणि 1, म्हणजे यांच्या बाहेरच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. आता हे सगळे कोणत्या गणामध्ये येतात आवर्त सारणीच्या, तर यामध्ये आपण अभ्यासूया. तर यामध्ये पहा लिथियम आहे हा 3 वाला, सोडियम 11, पोटॅशियम 19, म्हणजे हे सगळे पहिल्या 1A गणामध्ये येतात. तर 1A गणाला आपण काय म्हणतो, तर अल्कधर्मी धातू असं म्हणत असतो. 2Aला आपण काय म्हणतो, अम्लारी धर्मी मृदा धातू. 17ला आपण म्हणत असतो हॅलोजन्स, आणि निष्क्रिय वायूला डायरेक्ट म्हणतो गण 18. म्हणजे आपल्याला काय सांगायचं, याचं उत्तर अल्कधर्मी धातू म्हणजेच 1A गण याला आपण म्हणणारे. त्यांच्यामध्ये 3, 11, 19, 37, 55 असे अणुअंक असणारी मूलद्रव्ये येतात. यांच्या सर्वांच्या बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो, म्हणून यांना एकसंयोजी मूलद्रव्ये असं देखील म्हटलं जातं. आणि या सर्वांचे रेणू देखील सारखे बनतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये टेट परीक्षेला विचारलेले प्रश्न, TET परीक्षेला विचारलेले प्रश्न अभ्यासलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्या मुलांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. परत भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.